हॅलो फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर रेवती आणि आज आपण शिकणार आहोत लसूण. लसूण म्हणजेच लसूण. लसूणचे रासायनिक नाव आहे ॲलिबम सटायवम. हा आपल्या भारतातील एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. हा संपूर्ण भारतामध्ये आढळतो. याची एक छोटीशी क्षूप असते. याचे गुण म्हणजे हा उन्हाने उष्ण असतो. याच्यामध्ये 5 प्रकारचे रस असतात. याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्याच्या रासायनिक संकटामुळे हा विशिष्ट प्रकारचा वास येत असतो. या वासामुळे लहान मुलांमधले कफविकार हे बऱ्याच प्रमाणात बरे होतात. लहान मुलांमध्ये कितीतरी दिवसांचा खोकला म्हणजे जुनाट खोकला असेल तर त्यामध्येही लसणाच्या वासाने सतत वास दिल्याने त्यांचा खोकला राहू शकतो. तसे आजकाल आपण पाहतो की बीपीची समस्या खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. तर या बीपीची समस्येमध्ये रक्त पातळ करण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. तुमचे जर डायजेशन ठीक नसेल म्हणजेच तुम्हाला अजीर्णाचा त्रास होत असेल तर लसणाची थोडीशी पेस्ट करून ती लिंबाच्या रसाबरोबर घ्यावी. त्यामुळे तुमचे डायजेशन बरोबर होईल, तुमचा अग्नी पेटला जाईल व त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारची भूक लागेल. लसूण हा गुणाने उष्ण असतो, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्या व्यक्तीने अल्प प्रमाणातच लसूण घ्यावा. लसणाचे वेगवेगळे कल्पही तुम्ही पाहिले जातात, पण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.